भारतातील एका गुहेत सापडली रशियन महिला। 2 चिमुकल्या मुलींसह अतिशय दुर्गम भागात निर्मनुष्य ठिकाणी जंगलात राहत होती। ही महिला इथे कशी आली, काय करत होती, काय खात होती? वाळू घातलेल्या कपड्यांमुळे पोलिसांना लागला शोध। भारतातील कुणी साधू संत तपस्वी नाही, तर चक्क एक रशियन महिला आपल्या 2 लहान मुलींसह जंगलातील एका गुहेत, जिथे दूरदूरपर्यंत चिटपाखरू माणसांचा वावर नाही, अशा गुहेत राहताना तिच्या गुहेच्या तोंडाशी वाळू घातलेले कपडे गस्तीवर असलेले पोलिसांना दिसले। एवढ्या जंगलात कपडे कसे, अशी शंका पोलिसांना आली। त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर काय आश्चर्य, एक रशियन महिला आपल्या 2 लहान मुलांसह इथे राहत असल्याचं समोर आलं आहे। आता ही महिला इथे आली कशी, ती कधीपासून इथे राहत होती, ती काय करत होती, काय खात होती, अन्न पाणी कोण देत होतं, तिचा इथे राहण्याचा उद्देश काय आहे, असे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते। ही घटना कर्नाटक राज्यातील रामतीर्थ टेकड्याच्या निर्मनुष्य दुर्गम भागातील आहे। ही रशियन महिला 40 वर्षीय असून तिच्या 2 लहानग्या मुलींसह ती या गुहेत राहत होती। ही महिला व्यावसायिक व्यवसायावय भारतात आलेली आहे। अध्यात्माकडे वळून या गुफेच्या आश्रयाला आल्याचं पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे, अशी माहिती उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा पोलिसांनी दिली आहे। या रशियन कुटुंबाचे येथून सुखरूप सुटका करण्यात आले आहे। या महिलेचे नाव नीना कुटीना उर्फ मोही आहे। तिच्यासोबत प्रिया हे 6 वर्षांची तसेच आमा ही 4 वर्षांची मुलगी या गुहेत आढळून आली। तेथे त्या तिघे जवळपास 2 आठवड्यांपासून जगापासून संपर्क तोडलेल्या अवस्थेत राहत होत्या। या महिलेचा विजा 2017 मध्ये संपलेला आहे। ते गोवा मार्गे कोकर्ण या तटवर्ती धार्मिक स्थळी पोहोचली असावी। तिच्यावर हिंदू धर्म आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचा मोठा प्रभाव दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले। जिल्हा पोलीस अधीक्षक एम नारायण यांनी सांगितले की या महिलेने दुर्गम गुहेत निवारा तयार केला। तिथे रुद्राची मूर्ती ठेवून ती पूजा आणि ध्यानधारणा करायची। तिच्यासोबत केवळ 2 लहान मुली आहेत। या भागात नुकतीच दरड कोसळल्याने शुक्रवारी पोलीस गस्तीवर होते। सर्कल पोलीस निरीक्षक श्रीधर यांना दुर्गम भागातील गुहेच्या तोंडावर साडी आणि इतर काही कपडे वाळत घातलेले दिसले। पोलिसांनी झुडपातून प्रवेश केल्यावर हे तिघे जंगलात दिसून आले। या तिघी इथे कशा राहिल्या, त्यांनी काय खाल्लं असावे, असा प्रश्न पोलिसांना पडला। त्याच वेळी सुटका करण्यात आल्याचं समाधान वाटलं।